तर मित्रांनो, आपल्याला यायचं जर रोट्या मारायला. मग काय आपण निघलो, ट्रॅक्टरवर बसलो आणि ट्रॅक्टरला सेल्फ मारून चलो अपनी मंजिल की ओर चलो. तर मध्येच म्हणलं स्टंट मारून बघू. मग काय कसा उचलला हत्यार. चला मग आता जाऊ आपण आपली मंजिल की ओर. हाय, आता जाऊ आपण वावरामध्ये आलो आहे आपण आता. काय मग लाव थाड आणि चालून दिला आपला रोटर. आपल्याला होतं मग काही चक्कोचा बाग झाला म्हणजे संध्याकाळच झाली होती आपल्याला चक्कोच्या बागामध्ये. खूपच अवकाळ असते मित्रांनो चक्कोच्या बागामध्ये. सगळं वाचावं लागतं, टप, एअर किन्नर, सायलेन्सर, हे बघा किती फाटे आहे. मग काय मारला होता असा तसा. आणि गबाळ पण इतकं होतं मित्रांनो त्या वावरामध्ये बस कधी. चला आता तुम्हाला मी आता गबाळ दाखवतो वावरातला. हे बघा, ट्रॅक्टर सुद्धा दिसत नव्हतं मित्रांनो त्या गबाळामध्ये, इतकं मोठं गबाळ होतं. पण मग आपलं ट्रॅक्टर कोणचा होता, स्वराजच्या पुढं सगळं भात. बघा कसं बारीक केला आहे मग रोट्या. नाद खोळून मुंबई डोळा भैया, नाद नाही करायचा स्वराजचा. रोटार असो का कोणची वस्तू असो, गबळ इतकं होतं मित्रांनो. बघा मित्रांनो गबळ कसं होतंय, काही दिसत नव्हतं लगेच. मला तर खूप भीती वाटायला लागली होती. इकडून तिकडून झाला भाऊ गबाळाचं रान. मग काय आता 8 तास घेऊन दुसऱ्या वावरात जाऊ. चलो अपनी मंजिल की ओर. तेवढ्यात आपला ट्रॅक्टर फुरफुर करायला डिझेल संपलं. मग अरुणबाईला फोन केला. अरुणबाईला म्हणलं चला आपल्याला डिझेल आणायला जायचं चापानेरला. मग अरुणबाई म्हणे मला पण घे म्हणे तुझ्या ब्लॉगमध्ये. मग अरुणबाई बी हाय करायला लागला. मग काय रस्त्याने खूप थंडी वाजायला लागली मित्रांनो आम्हाला. भली थंडी होती येड्यावानी. तुमच्याकडे आहे का थंडी, कमेंटमध्ये कर सांगा. मग काय आलो ट्रॅक्टरजवळ, डिझेल टाकला. मग काय अरुणबाई म्हणे मी जातो म्हणे आता. अरुणबाई म्हणे मला घे म्हणे ब्लॉगमध्ये. मग काही निघला अरुणबाई. मग आपण पण निघलो रोटर मारायला. मग काय थोडा रोटर होता तेवढा मारून मग चाललो आपण पण घरी. ट्रॅक्टरवर असून सुद्धा खूप थंडी वाजायला लागली होती मला तर. मग काय चाललो, मग काय खूपच थंडी वाजायला लागली होती. मग चाललो दम्माने आपल्या घरी. हां, आता आलो मी घरी. चला मित्रांनो भेटू आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा.